ज्योतिबा यात्रेतील सासनकाठी प्रकार नेमकी काय आहे, त्यामागचं थक्क करणारं रहस्य जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा ज्योतिबा देवानं रत्नासूर राक्षसाचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, तेव्हा या धर्मयुद्धात ज्योतिबांच्या मदतीला अनेक देव, सरदार आणि राजघराणी धावून आली आणि या युद्धात सत्याचा विजय झाला. तेव्हा आपल्या विजयाची गुढी म्हणून प्रत्येक सैन्यानं एक निशाण उभे केले. हे निशाण म्हणजेच आजची सासनकाठी. सासन म्हणजे शासन किंवा आज्ञा. ही काठी म्हणजे ज्योतिबाच्या सत्तेचं आणि अधिकाराचं प्रतीक मानलं जातं. चैत्र पौर्णिमेला जेव्हा कोल्हापूरच्या निगवेकरांची मानाची पहिली काठी डोंगरावर येते, तेव्हाच खऱ्या अर्थानं या सोहळ्याला सुरुवात होते. या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुलाल. अख्खा डोंगर गुलालानं माखलेला असतो, म्हणून याला गुलाबी डोंगर असं म्हणतात. विशेष म्हणजे ही 50 फुटांची काठी अंगातल्या ऊर्जेनं उभी करताना ती जमिनीला टेकू दिली जात नाही. सासन काठी पेलणे ही केवळ शक्तीची नाही, तर बॅलन्सिंगची कला आहे. जेव्हा 30 ते 50 किलो वजनाची आणि 40 फूट उंच काठी हवेत उभी असते, तेव्हा वाऱ्याचा वेग तिला कोणत्याही दिशेला झुकवू शकतो. म्हणून हे अवाढव्य वजन पेलण्यासाठी काठी पेलणाऱ्या व्यक्तीच्या कमरेला एक चामड्याचा किंवा कापडाचा जाड पट्टा बांधला जातो, ज्याला खळगा म्हटलं जातं. या पट्ट्यात काठीचं खालचं टोक अडकवलं जातं, ज्यामुळे संपूर्ण वजन खांद्याऐवजी कमरेवर आणि पायांवर विभागले जातं. या काठीला 4 ते 6 लांब दोरखंड बांधलेले असतात. हे दोर इतर लोक विरुद्ध दिशांनी ओढून धरतात. यामुळे काठीचा टॉर्क नियंत्रित राहतो आणि ती स्थिर उभी राहते. हे पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. चैत्र पौर्णिमेला होणारी ही यात्रा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा एक अभूतपूर्व संगम असतो. तुम्ही कधी ज्योतिबाची ही चैत्र यात्रा अनुभवलीये का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मराठी अभिमानाच्या संस्कृतीसाठी फॉलो करा मराठी कल्चर क्लब.